कौतम चौक येथील मारहाण प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कौतम चौक मारहाण प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यामध्ये मनोज राम गायकवाड वय 45 वर्ष राहणार धाकटा राजवाडा कुंभारवेस विठ्ठल मंदिरासमोर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गल्लीत राहणारा महेश उर्फ बापू राजू कांबळे यानं फिर्यादीस सार्वजनिक रस्त्यावर बोलावून घेऊन मिटलेल्या प्रकरणामध्ये 50,000 रुपये कोणाला दिले असं विचारून शिवीगाळ करून पाईपनं पायावर जबर मारहाण केली। सदर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मुलगी मुलगा आणि भाऊ यांना महेश उर्फ बापू राजू कांबळे, विजय कामेश वाघमारे, अजय कामेश वाघमारे, सोहन सिद्धू कांबळे, सिद्धार्थ सुभाष कांबळे, राम उर्फ शशिकांत तळभंडारे, सुजल सिद्धू कांबळे आणि इतरांनी लोखंडी कोयत्यानं, लोखंडी रॉड, स्टीलच्या पाईपनं तसंच लाकडी बॅटनं काठीनं मारहाण करून गंभीर जखमी केलं अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे। याचबरोबर सुजल सिद्धू कांबळे वय 20 राहणार कौतम चौक धाकटा राजवाडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कौतम चौक येथील विठ्ठल मंदिरासमोर सुजल सिद्धू कांबळे याचे काका महेश कांबळे हे मनोज गायकवाड यास यश आणि रितेश हे दोघेजण मुलीची छेडछाडीची तक्रार आम्ही पैसे घेऊन मिटवली असं लोकांना खोटे सांगत फिरत आहेत असं त्यांना विचारणा करत असताना अचानक यातील आरोपी सूरज राम गायकवाड, आनंद राम गायकवाड, रितेश मनोज गायकवाड, पियुष मनोज गायकवाड, यश ऋषी गायकवाड, योगेश चंद्रकांत कोळेकर, करण दीपक गायकवाड, मनोज राम गायकवाड सर्वजण राहणार धाकटा राजवाडा कौतम चौक सोलापूर यांनी फिर्यादीस आणि फिर्यादीचा भाऊ सोहम यास कोयता, लोखंडी रॉड, लाकडी बांबू, लाकडी बॅट, फायबर बॅटनं जबर मारहाण करून गंभीर जखमी केलं। तसंच इतर लोकांनी फिर्यादीचा भाऊ अजय, सोहम, किशोर, सक्षम, विलास, महेश आणि फिर्यादीची आई वैशाली यांना हातानं आणि लाथाबुक्क्यानं मारहाण करत असल्याचं पाहून इतर लोक भांडण सोडवण्याकरता येत असताना आरोपींनी त्यांना देखील आमच्यामध्ये जर कोणी आला तर त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली अशी फिर्याद दाखल करण्यात आली।